नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी ही दोन मनाची गाथा, आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी। चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। खूपच दूरदृष्टी दाखवलीस लोहा सिंग. परमवीर सिंगच्या इथे नसण्यानं महाराज कलावतीच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत. महामहिम, जर ते आपली सहाय्यता करण्यासाठी तयार झाले तर आपण कलावतीपर्यंत खूपच सहजतेने पोहोचू शकतो. परंतु आमच्या हे लक्षात येत नाहीये की कलावती रूपनगरला सोडून का म्हणून जाईल. कित्येक वर्षांनंतर तिला आमच्या विरुद्ध षडयंत्र रचण्याची संधी मिळाली होती. विजयगडला पोहोचताच तू लुटारू नाही तर राजकुमारी दुर्गेश्वरी म्हणून ओळखली जाशील. आम्ही तुला आमची युवराज्ञी बनवू. तुझं शीर प्राप्त करण्याचं हे स्वप्न आम्ही कधी पूर्ण होऊ देणार नाही. भैरवनाथाच्या डोळ्यात धूळ फेकणं इतकं सोपं नाहीये. लक्षात ठेव, ज्या दिवशी तो तांत्रिक आम्हाला दिसला आम्ही त्याचं शीर कापून अलकापुरीच्या चौकात लटकावून टाकू. आम्हाला आमच्या होणाऱ्या राजकुमारी चंद्रमुखीचं मुखकमल पाहायचं आहे. बोलाव तिला. ए कन्या, मला म्हणायचंय युवती थांब, आम्ही येतोय. ती थांबली. चल. आज भाग्य साथ देते सावित्री. न शोधता तुझ्याजवळ एक नाही तर दोन दोन मनुष्य चालत येते. दोन दोन मनुष्यांना पाहून आज भैरवनाथ अवश्यच तुझ्यावर प्रसन्न होईल. असं प्रतीत होतंय कुणी भटकलेले वाटसरू आहेत. खूप थकलेले सुद्धा दिसतायत. यांना मूर्ख बनवणं तर खूपच सोपं दिसतंय. तू कोण आहेस आणि या भयानक जंगलात का भटकतीयस? मी या जंगलात भटकत नाहीये. मी तर इथे फिरायला आले आणि माझं नाव सावित्री आहे. सुंदर, अति सुंदर. जसं नाव तशीच रूपवान. परंतु हे सुंदरी, तुला या भयानक जंगलात रात्रीच्या वेळी फिरताना भीती नाही वाटत? भीती? कसली भीती? आमच्या गुरुदेवांचा आश्रम इथे जवळच आहे आणि तिथली पूजा समाप्त झाल्यानंतर मी सदैव इथे फिरायला येते. असं? परंतु तुम्हा दोघांना मी इथे प्रथमच पाहते. तुम्ही लोक कुठून आलात आणि कोणत्या दिशेला जायचे? हे आमचे महाराज भानुप्रताप सिंग आहेत आणि आम्ही अलकापुरी. आम्हाला रूपनगरात जायचंय, परंतु मार्ग चुकलो आहोत. रूपनगराचा मार्ग भूलभुलैया आहे. काय तुला रूपनगराचा मार्ग माहितीये? अवश्य महाराज. रूपनगराची सीमा इथून फार दूर नाही राहिली. तुम्ही दोघं रूपनगराच्या सीमेच्या खूपच जवळ आलाय. असं? तर सांग रूपनगराचा मार्ग कुठे आहे? आम्हाला ताबडतोब रूपनगराला पोहोचायचंय. परंतु रात्रीच्या अंधारात रूपनगराची सीमा पार करणं खूपच कठीण होईल महाराज. तिथं कडक पहारा असतो आणि जर तुम्हा दोघांना कोणी पाहिलं तर तुमची शिरे कापून फेकून दिली जातील.
जर तुम्ही लोक सकाळ होण्याची प्रतीक्षा करू शकत असाल तर मी स्वयं तुम्हा लोकांना रूपनगराच्या सीमेपर्यंत पोचवेन. आम्ही सकाळ होण्याची प्रतीक्षा तर केली असती, परंतु रात्रीच्या विश्रामासाठी कुठंतरी योग्य स्थान शोधायला हवं. म्हणून आमची इच्छा आहे की आम्ही रूपनगराकडे कूच करावं. अरे तुम्ही तर आमचे अतिथी आहात. आम्ही तुम्हाला कोणत्या संकटात नाही टाकणार. तुमची इच्छा असेल तर आमच्या आश्रमामध्ये विश्राम करू शकता आणि सकाळ होताच तुम्ही रूपनगराला पोचा. हो सरकार, ही युवती योग्य तर बोलते. इकडे तिकडे भटकण्यापेक्षा चांगलं आहे की आपण तिच्या आश्रमामध्ये तिच्या बरोबर जाऊया. आता एका रात्रीची तर गोष्ट आहे. सकाळ होताच आपण रूपनगरात असू. ठीक आहे जोरावर, तू इतकं बोलतोयच तर आपण यांच्या आश्रमात विश्राम करूया. आपण तसंही खूप थकलो आहोत, परंतु सकाळ होताच आपण रूपनगराकडे कूच करूया. पाहिलं, आमचे सरकार तुझ्या आग्रहावरून तुमच्या आश्रमात थांबण्यासाठी तयार झालेत. आता घेऊन चल तुझ्या आश्रमामध्ये, चल. तर चला. तसेही अजून आमचे गुरुदेव जागेच असतील आणि रूपनगराला जाण्यापूर्वी त्यांचा आशीर्वाद घेतला तर खूपच चांगलं होईल. हो. गुरुदेवांचा आशीर्वाद घेऊन तुमचे सर्व कष्ट दूर होतील, कारण आमच्या गुरुदेवांनी हा आश्रम तुमच्यासारख्या भटकलेल्या वाटसरूंसाठीच बांधलाय. या चला तर. चला. अजून किती दूर आहे तुझ्या गुरुदेवांचा आश्रम? बस हा आहे आमच्या गुरुदेवांचा आश्रम. आपण इथेच प्रतीक्षा करा. मी गुरुदेवांकडून तुमच्या विश्रांतीची आज्ञा घेऊन लगेचच हजर होते. ठीक आहे, आम्ही इथंच प्रतीक्षा करतो. तू लवकरात लवकर परतून ये. हो. सरकार, वाटतंय की आपले दिवस फिरणार आहेत. हं? मला तर असं प्रतीत होत आहे की जणू रूपनगरात राजकुमारी चंद्रमुखी तिच्या हातात तबक घेऊन निरांजन लावून तुमच्या येण्याची आतुरतेने प्रतीक्षा करते आणि तुम्ही घोड्यावर सवार होऊन नवरदेव बनून चालला आहात. इतकं उतावळं बनू नको जोरावर. आता तर आपण रूपनगरापर्यंत पोहोचलो सुद्धा नाही. माहित नाही रूपनगरात पोहोचल्यानंतर आणखी किती युद्ध करावी लागतील. नाही नाही सरकार, फक्त एकच युद्ध तर आणखी लढायचंय, कारण आपण रूपनगराच्या जवळ आहोत. रूपनगरात पोहोचलोय. सरकार, जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट बोलू? बोल. सरकार, त्याचं काय आहे की तुम्ही तर रूपनगरात पोहोचल्यावर राजकुमारी चंद्रमुखी सोबत विवाह करणार, त्यांना घेऊन अलकापुरीला जाणार. मी विचार करत होतो मी सुद्धा त्या विश्वसुंदरी अर्थात सावित्री सोबत विवाह करून इथंच राहीन. जर तुम्ही मला रूपनगराची सर्व सूत्र सोपवाल तर मी पण आपलं जीवन आरामात. जोरावर सिंग, तुझ्या मर्यादेत राहा. लक्षात ठेव की युवराज आम्ही आहोत, तू नाही. राजकुमारी चंद्रमुखी सोबत विवाह केल्यानंतर आम्ही रूपनगर आणि अलकापुरी या दोन्ही राज्यांना एक राज्य बनवू. आणि जर पुन्हा तू अशी मूर्खतेची गोष्ट केलीस नाही नाही, तर तुला एकट्याला आम्ही या जंगलात सोडून इथून एकटेच निघून जाऊ. असं करू नका सरकार. मी तुमच्याशिवाय जिवंत राहू शकणार नाही. जिथे सरकार राहणार तिथेच त्यांचा हा सेवकही राहणार. सरकार, ही सावित्री अजून आली का नाही? जा आणि जाऊन बघ काय चाललंय. सरकार सरकार सरकार, काय झालं? हा तर कुड्या तांत्रिकाचा मठ वाटतोय. काय? हो सरकार,
ही दिसायला तर अप्सरा वाटते, परंतु आहे मोठी चेटकीण. वाटतंय की आपल्याला कुठल्या तरी जाळ्यात फसवायला आली आहे सरकार. जोरावर हो हा काही त्याच तांत्रिकाचा मठ तर नाही ना? हो, सरकार, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मग? सरकार, असं नको व्हायला की आपलं शिर आपल्या धडापासून वेगळं होऊन जाईल सरकार. मला तर आता असं प्रतीत होत आहे की माझ्या धडावर माझं शिर नाहीये. काय तुम्हाला माझं शिर दिसतंय? मूर्ख आहेस तू. एका सुंदर युवतीवर दृष्टी पडताच आंधळा झालास. इतकं सुद्धा ओळखू शकला नाहीस की ती कोणी मायावी शक्ती आहे आणि तिच्याशी विवाह करायला सुद्धा तयार झालास. सरकार, चूक झाली. सरकार, या अगोदर ती तांत्रिकाला घेऊन इथे येईल आणि आपल्याला शिराशिवा पळावं लागेल. चला इथून अरे जाऊया. गाढवा, इकडे नाही, इकडे चल. पळा, चल. चला पळा. पळा इथून. पळा सरकार, पळा. युवराज, युवराज, जय महाकाल. काय झालंय नागिण सावित्री? तू इतकी घाबरलेली का दिसतेस? कुणाला हाका मारतेस तू रात्रीच्या या समयी, या प्रहरी? कोण आलं होतं इथे? मनुष्य. मनुष्य? हं, तुला म्हणायचंय की आमच्या मठावर कोणी मनुष्य आला होता? हो भैरवनाथ. आणि एक नाही तर दोन दोन मनुष्य आले होते. दोन मनुष्य? दोन मनुष्यांचा प्रसाद? जर दोन मनुष्यांचा प्रसाद आमच्या मठावर आला होता तर मग लुप्त कुठे झाला? माहित नाही. मी तर इथं दोन मनुष्यांना घेऊन इथेच आले होते, परंतु परंतु आपणच इथे नव्हता. नागिण सावित्री, आम्ही काही विशेष कार्यासाठी मठातून थोडा वेळ बाहेर काय गेलो, तू तर आमचं योजलेलं कार्य बिघडवूनच टाकलंस. लक्षात ठेव, तू आतापर्यंत आम्हाला एकाही मनुष्याचा प्रसाद भेट नाही दिलेला आहेस. याच्यात माझा काय दोष भैरवनाथ? मी तर त्यांना घेऊन इथंच आले होते. जर तुम्ही योग्य वेळी भेटला असतात तर त्या मनुष्यांचं इथून जाणं असंभव होतं. असंभव तर आताही असेल. जर आमच्या मठावर जो कोणी व्यक्ती एकदा येतो तो आमची इच्छा आणि आमच्या आज्ञेविरुद्ध परत जाऊ शकत नाही. हो, जर ते दोन मनुष्य आम्हाला वेळेवर भेटले असते तर आतापर्यंत आमच्या तंत्र साधनेचा एक महत्वाचा अंश पूर्ण झाला असता. तुम्ही चिंता नका करू भैरवनाथ. तुमच्या या लक्ष्यामध्ये मी तुमची साथ देईन. आम्ही तुला आमच्या लक्ष्य प्राप्तीसाठीच मनुष्यापासून नागिण बनवलंय, परंतु अजूनही आमचं कार्य अर्धच आहे. आम्ही आमच्या दिव्य दृष्टीने पाहिलंय की रूपनगरच्या या जंगलात दूर देशातून अनेक राजकुमारांनी राजकुमारी चंद्रमुखीला प्राप्त करण्याचं स्वप्न घेऊन प्रवेश केलेला आहे. आणि जर कुठला तरी राजकुमार राजकुमारी चंद्रमुखी पर्यंत पोहोचण्यात सफल झाला तर राजकुमारी चंद्रमुखीला प्राप्त करण्याचं आमचं स्वप्न पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. आणि जर असं झालं सावित्री नागिण, जर असं झालं तर आम्ही रूपनगरला स्मशान भूमी बनवू. स्मशान भूमी. नाही भैरवनाथ, आपण इथे असताना या विश्वातील कोणताही युवराज चंद्रमुखीपर्यंत नाही पोचणार. जर तुमची आज्ञा असेल तर मी दुसऱ्या मनुष्याचा शोध घेऊ. नाही, आम्हाला तेच दोन मनुष्य पाहिजे. दुसऱ्या मनुष्यांचा शोध तू नंतर घेत राहा. त्या दोन मनुष्यांनी आमचा मठ पाहिलाय, त्यामुळे त्यांचा मृत्यू तत्काळ झाला पाहिजे. अजूनही ते दोन मनुष्य आमच्या मायावी मठापासून फार दूर गेले नसतील. म्हणून जा आणि तत्काळ जा आणि कोणत्याही अवस्थेत
कोणत्याही परिस्थितीत त्यांना पकडून खेचत परत घेऊन ये. जा. हो भैरवनाथ. जय महाकाल. जोरावर आपल्या शिरावर संकट घोंघावतंय. आता पुढं जाणं घातक ठरू शकतं. आम्हाला माहित नव्हतं की रूपनगराचा हा भाग इतका मायावी असेल. आणि जर तुझं प्रेम त्या तांत्रिकाची चेटके नागिन परत आमच्या समोर आली तर तुझा विवाह तर नाही होणार, परंतु तुझी प्रेत यात्रा अवश्य निघेल. नाही सरकार, मी तर तिला साधी भोळी समजण्याची चूक केली सरकार. मला काय माहित होतं सरकार की ती इतकी मोठी चेटकीण निघेल. सरकार, हे तर चांगलं झालं की वेळेवर आपल्याला सत्य समजलं, अन्यथा त्याने तर आपलं शीर कापलं असतं. सरकार, रूपनगराच्या जंगलातील प्रत्येक मनुष्य मायावी आहे. कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर ठेवायचा नाही तेच कळत नाही. इथे तर एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला फसवण्याचा प्रयत्न करतोय. तू बरोबर बोलतोय जोरावर. जर आम्हाला माहित असतं की रूपनगराचा हा मार्ग इतका मायावी आणि भयानक आहे तर अलकापुरीतून निघण्यापूर्वीच आम्ही आमच्या अर्ध्या सेनेला सोबत घेऊन निघालो असतो. आणि जर कुठेही एखादं संकट समोर आलं असतं तर त्याचा अगदी सहज बिमोड करून टाकला असता. परंतु आम्हाला स्वतःच सगळी संकट पार करायची आहेत आणि बाकीच्या काही राहिलेल्या संकटांनाही हसत हसत पार करायचंय. कारण आपण रूपनगराच्या खूपच जवळ पोहोचलोय. नाही 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 सरकार, ती तर आपल्याला फसवण्यासाठी खोटं बोलत होती सरकार की आपण रूपनगराच्या जवळ आलोय. सरकार, आपल्याला तर हेही माहित नाहीये की आपण रूपनगराकडे चाललोय का कुठे अलकापुरीकडे परत जातोय. सरकार, असं तर नाहीये ना की आपण तळ्यात मळ्यात आणि मळ्यात तळ्यात खेळतोय. एकाच जागेवर आपण गोल गोल फिरतोय आणि आपला वेळ नष्ट करतोय. नाही, वेळ नष्ट करण्याची सवय तर तुला आहे जोरावर सिंग, आम्हाला नाही. आपला एक एक क्षण बहुमूल्य आहे. जर इतकी संकट समोर नसती आली तर आतापर्यंत आपण रूपनगरात असतो. परंतु लक्षात ठेव की आपण रूपनगराच्या सीमेच्या खूपच जवळ पोहोचलो आहोत. नाही नाही सरकार, जर तुम्ही सांगताय तर ते सत्यच असेल. परंतु माहित नाही की ती कुठली वेळ होती की ज्या वेळेला आपण अलकापुरीहून रूपनगराकडे निघालो होतो. न जाणो कुणाचं अपशकुनी तोंड बघून निघालो होतो सरकार की आपल्या मार्गात अडचणीच अडचणी, संकटच संकट आहेत. आजच बघा, दिवसात दोन संकटांशी सामना करावा लागला. तांत्रिकानं सोडलं आणि नागिनीने धरलं. हे प्रभू, हा तुझा कसला फेरा. कडुनिंबावरून पडलो आणि बाभळीत अडकलो. सरकार, असं तर नाहीये ना की ती नागिन आपला पाठलाग करते. सरकार सरकार सरकार, तुम्ही कुठे हरवलात. जोरावर आमच्या लक्षात आहे की अलकापुरीतून निघते वेळी आम्ही आमच्या पिताश्रींचा आशीर्वाद घेतला होता आणि म्हणूनच आपल्यावर संकट ओढावतायत. तो म्हातारा आंधळा तर झालाच. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही परत जाईपर्यंत तो मृत्यूला प्राप्त झाला असेल. हे प्रभू, सरकाराची वाणी सत्य होऊ दे. जर तुमची वाणी सत्य झाली सरकार, तर तुम्ही तर बनाल महाराज आणि मी बनणार तुमचा मुख्य सेनापती. हो जोरावर, परंतु आम्हाला वाटतंय की आता आपल्याला
पुढं जाणं शक्य नाही. आपण इथंच विश्रांती घेऊ, कारण माहित नाही या मायावी जंगलात न जाणो किती प्रेत आत्मा आहेत. माहित नाही कधी कोण आपल्या सामोरं येऊन उभं राहील. सरकार, तुम्ही तर अगदी माझ्या मनातलं ओळखलं. जितकी संकट आपल्यावर आली आहेत सरकार, ती रात्रीच्या वेळीच आली आहेत. म्हणून आपण रात्री विश्रांती घेऊया आणि दिवसात निघूया रूपनगराकडे. बरोबर बोलतोय झोरावर. उद्या सूर्योदय होताच आपण रूपनगराकडे कूच करूया. हो. बस. काही शोध लागला? युवराज सूर्यप्रतापांचा काही शोध लागला हिरा? नाही दुर्गेश्वरी, आपल्या सर्व गुप्तहेरांनी सांगितलं की त्यांना सूर्यप्रतापांचा कुठेही शोध लागला नाही. कुठेही त्यांचा शोध नाही लागला? माहित नाही की ते कुठे भटकत असतील. जर युवराज सूर्यप्रताप रूपनगरच्या जंगलात कुठे भटकत असते तर कधी ना कधी आपल्या गुप्तहेरांना ते दिसलेच असते. परंतु आपल्या एकाही गुप्तहेराला ते दिसले नाहीत. युवराज सूर्यप्रताप तर नाही सापडले, परंतु एक भयानक शीर नसलेला मनुष्य अवश्य दिसला, जो रात्री त्याचे शीर शोधण्यासाठी भटकत असतो. म्हणजे तुमच्या गुप्तहेरांनी त्या मनुष्याला पाहिलंय, ज्याला भैरवनाथाने बंदी बनवलंय. याचा अर्थ हा झाला की तुम्हीही त्या मस्तकहीन मनुष्याला पाहिलंय. दुर्गेश्वरी, आम्ही त्याला खूपच जवळून पाहिलंय. तो खूप भयानक आहे. त्याच्या एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात मशाल नेहमी असते. दुर्गेश्वरी, कदाचित त्याने आमचा बंधू सूर्यप्रताप यांना समाप्त तर नाही केलं. अन्यथा इतके सर्व गुप्तहेर असून सुद्धा ते कुणालाच दृष्टीस नाही पडले. नाही युवराज, कदाचित तुम्ही तुमच्या भावाच्या शक्तींना ओळखण्यात खूपच मोठी चूक करताय. ज्या युवराज सूर्यप्रताप यांना रूपनगरची सेना हरवू शकली नाही, त्यांचं एक मस्तकहीन मनुष्य काय बिघडू शकेल? दुर्गेश्वरी, हा मस्तकहीन मनुष्य कोणी साधारण मनुष्य नाहीये. भैरवनाथाने त्याच्यात इतकी शक्ती भरली आहे की हा मस्तका विना जिवंत आहे आणि याच्या समोर जो कोणी येतो तो त्याला कापून फेकून देतो. त्याची ही शक्ती आम्ही आपल्या नेत्रांनी पाहिली आहे. तुम्ही जे पाहिलं ते सत्यच असणार युवराज, परंतु त्याची शक्ती सूर्यप्रताप यांना परास्त नाही करू शकत. माझ्या नेत्रांनी सूर्यप्रताप यांच्या शक्तींना पाहिलंय आणि मी खूप विश्वासाने सांगू शकते की या जंगलातील मायावी शक्ती त्यांचं काहीही बिघडवू शकणार नाहीत. असं तू कसं म्हणू शकतेस? भले मायावी शक्तीवर कुणाचा अधिकार चालतो? असं होऊ शकतं की सूर्यप्रताप सिंह कुठल्या तरी दुसऱ्या मायावी जाळ्यात फसले असतील. दुर्गेश्वरी, या मार्गात इतक्या मायावी शक्ती आहेत की ज्यांना आपण मोजूही शकत नाही. माहितीये युवराज, परंतु सूर्यप्रताप एक असा योद्धा आहे ज्याला बंदी नाही बनवलं जाऊ शकत. त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांची समजदारी त्यांना कधीही बंदी नाही बनू देणार. आमच्या भावावरचा तुझा हा अढळ विश्वास पाहून आम्हाला खूप बरं वाटलं दुर्गेश्वरी. आम्ही या मायावी मार्गाला जवळून पाहिलं आहे, म्हणून आम्हाला त्यांची चिंता वाटतेय. न जाणो ते कोणत्या स्थितीत असतील आणि आम्हाला हेही माहित नाही की आम्ही त्यांना शोधू शकू की नाही. दुर्गेश्वरी असताना तुम्ही कधी निराश होऊ नका युवराज. विश्वास ठेवा. तुम्हाला परत मिळवल्यानंतर युवराज सूर्यप्रतापांना शोधून काढणंच दुर्गेश्वरीचं अंतिम लक्ष्य आहे. जर मी त्यांना शोधू शकले नाही तर स्वतःला कधी क्षमा नाही करू शकणार. भलेही त्यांना शोधता शोधता माझे प्राणही गेले तरी चालतील, परंतु दुर्गेश्वरीचं वचन व्यर्थ नाही जाणार. दुर्गेश्वरी, आता आमचा आत्मविश्वास परत आला आहे. दूर कुठेतरी एक आशेचा किरण दिसतोय आणि आम्हाला विश्वास आहे की आता हे मायावी जंगल आम्हाला आमच्या भावापर्यंत पोहोचण्यापासून अडवू नाही शकणार. आणि आता वेळ व्यर्थ न दवडता आपल्याला लवकरात लवकर रूपनगराकडे प्रस्थान केलं पाहिजे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की कुठे ना कुठे मार्गात आपल्याला सूर्यप्रताप अवश्य भेट.
युवराज, थांब युवराज. कोण आहेस तू? मी परी परागनी. परागनी, तू पुन्हा रूप बदलून आलीयस. हो युवराज, हे माझं आणखीन एक नवीन रूप आहे. या जंगलातील मायावी शक्तींना भ्रमित करण्यासाठी मला अनेक रूप धारण करावे लागतात. तुला रूपनगराच्या दिशेकडे जाताना पाहिले आणि मी तुला भेटायला आले. आम्हाला आनंद झालाय की आम्ही योग्य मार्गाने चाललोय. आता रूपनगर अजून किती दूर असेल? रूपनगर तर अजून कित्येक कोस दूर आहे युवराज, परंतु तुझं तिथे जाणं व्यर्थ आहे. तू माघारी फिर. आम्ही परत जावं? परंतु का? इतकं परिश्रम आणि कष्ट सहन केल्यानंतर आम्ही इथपर्यंत पोहोचलोय आणि तू म्हणतेस की आम्ही परत जावं? हे मी तुझ्या भल्यासाठीच सांगते युवराज. आता तुझ्या रूपनगरला जाण्याला काहीच अर्थ उरला नाहीये, कारण तुझा भाऊ विजेंद्र प्रताप सिंग खूपच मागे राहिलाय. विजेंद्र प्रताप सिंग मागे राहिले? हे कसं शक्य आहे? आम्ही तर स्वतः या मार्गावरून रूपनगरच्या दिशेने चाललोय, परंतु ते आम्हाला दिसले नाहीत. या मायावी जंगलातील भूलभुलैया खूपच विचित्र आहे. जे दृष्टीस पडतं ते सत्यापासून दूर असतं आणि जे दृष्टीस पडत नाही त्यात रहस्य दडलेलं असतं. होऊ शकतं की तुझा भाऊ तुझ्यापासून खूप जवळून निघून गेला असेल आणि तुझ्या दृष्टीसच पडला नसेल. असं होऊ शकत नाही. विजेंद्र प्रताप सिंग आमचे भाऊ आहेत. आम्ही आमच्या भावाला अंधारात सुद्धा ओळखू शकतो. जर ते आमच्या समोर आले असते तर आम्ही त्यांना आमच्या सोबत घेऊन आमच्या राज्यात परत गेलो असतो. तू असत्य बोलतेस. हे तू काय बोलतेस युवराज? मी तुझ्याशी असत्य का बोलू? मी तुला योग्य मार्ग दाखवण्यासाठी पुन्हा पुन्हा समोर येते आणि तू माझ्यावरच विश्वास ठेवत नाहीयेस. आता आमचा कुणावरच विश्वास राहिलेला नाहीये. इथे कुणी कुणाशी सत्य बोलत नाही. तूही तुझं रूप बदलून बदलून समोर येतेस. वाटतंय तूही रूपनगराची कुठली तरी माया आहेस. तू तिच्यावरच अविश्वास दाखवतोस जी तुझ्या पावला पावलावर तुझी साथ देतेय. कळत नाहीये की तू आमची साथ देतेस का आमच्याशी कोणती चाल खेळतेस. रूपनगराच्या इतक्या जवळ आल्यानंतरही तू आम्हाला परत जाण्यासाठी सांगतेस. आता आम्ही तुझ्या कटाला बळी पडणार नाही. भले काहीही हो, आता आम्ही परत जाणार नाही. पुढे जाशील तर निश्चित रूपात तुझा मृत्यू तुझी प्रतीक्षा करत उभा असेल. परंतु आता तू तुझा विवेक गमावलायस, म्हणून माझं सत्यही तुला असत्य वाटतंय. आता मी तुला काहीही बोलणार नाही. जिकडे जायचं असेल तिकडे जाऊ शकतोस. मी पण जाते. थांब परागनी, थांब. लक्षात येत नाहीये काय करायचं. परागनीच्या बोलण्यावर विश्वास न ठेवून आम्ही कुठली चूक तर केली नाही ना. आता भले आम्हाला मार्गात मृत्यू मिळो किंवा जीवनदान, जोपर्यंत आम्हाला विजेंद्र प्रताप सिंग भेटणार नाहीत आम्ही परत जाणार नाही. दुर्गेश्वरी, आम्हाला दूर दूर पर्यंत कोणीच दिसत नाहीये. माहित नाही की आमचे भाऊ सूर्यप्रताप कुठे असतील. रूपनगर अजून खूप दूर आहे युवराज, आणि माझा पूर्ण विश्वास आहे की मार्गात आपल्याला ते भेटतीलच. दुर्गेश्वरी, तो बघ, तो मस्तकहीन मनुष्य. हा तोच मनुष्य आहे ज्याला भैरवनाथाने बंदी बनवलंय. मी आता माहिती काढते. पाहते की या मस्तकहीन मनुष्याचा उद्देश काय आहे. हिरा, त्याची परीक्षा घेऊया. घेरा त्याला. जशी आज्ञा दुर्गेश्वरी. चला. मनुष्यांचा गंध, मला एक नाही तर अनेक मनुष्यांचा गंध येतोय. वाटतंय की या स्थानावर चारही बाजूला अनेक मनुष्य आहेत. योग्य ओळखलंस तू. तुझ्या चारही बाजूला मनुष्यच मनुष्य आहेत. परंतु तू कोण आहेस? आधी तू मला सांग, मग मी तुला सांगेन. मी दुर्गेश्वरी आहे. या जंगलाचं पान मला ओळखतं.
दुर्गेश्वरी, तू तीच दुर्गेश्वरी आहे ना जिला तांत्रिक भैरवनाथ चांगल्या प्रकारे ओळखतो. मी तांत्रिक भैरवनाथाकडून तुझ्याविषयी आणि तुझ्या साथीदारांविषयी ऐकलंय. निघून जा इथून, नाहीतर तो तांत्रिक भैरवनाथ तुलाही समाप्त करेल. कारण तुम्हा सर्वांच्या जीवनावर संकट घोगावतंय. संकटात आम्ही नाही तर तुझं जीवन आहे. भैरवनाथ दुर्गेश्वरीचा आजपर्यंत काही बिघडवू शकला नाही, तर आता काय बिघडवणार? जर तू सत्य नाही सांगितलंस तर तुझं जीवन संकटात पडू शकेल. अजून काय संकट येणार दुर्गेश्वरी? ज्या मनुष्याकडून त्याचं शिर काढून घेण्यात आलंय, यापेक्षा त्याच्या जीवनात कोणतं मोठं संकट येऊ शकतं? जर तू आम्हाला सत्य सांगितलंस तर आम्ही तुझी सहाय्यता करू, आणि जर असत्य सांगितलंस तर तुलाच हानी सोसावी लागेल. बघ, आम्ही तुझे शत्रू नाही आहोत, म्हणून न घाबरता सांग तू की तू कोण आहेस आणि तुझा उद्देश काय. आज पहिल्यांदा मला असं वाटलं की या भयानक जंगलात माझी व्यथा ऐकणारा कोणी आहे. मी ढोलपूर राज्याच्या मंत्र्याचा पुत्र बादल सिंग आहे. तर तू ढोलपूर राज्याच्या मंत्र्याचा पुत्र आहेस. मग काय कारण आहे की तू घर सोडलंस? का तू स्वतःच्याच हातांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारण्याचा मूर्खपणा केलास? का? राजकुमारी चंद्रमुखीला मिळवण्याच्या लालसेने माझी ही दुर्गती झाली आहे. मी राजकुमारी चंद्रमुखीची सुंदरता बघण्याची लालसा रोखू शकलो नाही आणि तिला मिळवण्यासाठी विचार न करता रूपनगराच्या या जंगलात प्रवेश केला. मी रूपनगरात तर पोहोचलो नाही, परंतु त्या दुष्ट तांत्रिक भैरवनाथाच्या हाती जरूर लागलो. त्या दुष्ट तांत्रिकाने त्याच्या स्वार्थासाठी माझं शीर कापून कुठेतरी लपवून ठेवलंय. प्रभावशाली शक्तींना प्राप्त करून तो तांत्रिक राजकुमारी चंद्रमुखींशी विवाह करण्याचं स्वप्न पाहतोय. तेव्हापासून आजपर्यंत मी या जंगलात मनुष्यांच्या शोधात भटकतोय, कारण की माझं शीर प्राप्त करून मी आपल्या राज्यात परत जाऊ शकेन. आम्हाला तुझ्याविषयी पूर्ण सहानुभूती आहे, परंतु या गोष्टीची फक्त भीती आहे की आमचे बंधू सूर्यप्रताप सिंगांना त्या भैरवनाथाने समाप्त तर केलं नाही ना? नाही, सूर्यप्रताप नावाच्या कुठल्याही युवराजाला तो दुष्ट अजून बंदी बनवू शकला नाहीये. दुर्गेश्वरी, विधात्याने आमची प्रार्थना ऐकली. आमचे भाऊ सूर्यप्रताप त्या दुष्टाच्या तावडीत नाही फसले. तुमचा भाऊ तर नाही फसला, परंतु त्या दुष्टाने एका मनुष्याच्या कुटुंबाला नाग नागिन बनवून बंदी बनवलंय. केवळ इतकंच नाही, त्याच्या सोबत 2 युवतीही, रुपिणी आणि रागिणी, त्याच्या तावडीत सापडल्या आहेत. त्या दुष्ट तांत्रिक भैरवनाथाने त्या सर्वांना सुद्धा जंगलात मनुष्यांना बंदी बनवून आणण्याचा आदेश दिलाय. दुर्गेश्वरी असताना आता तो कोणालाही कधीच बंदी बनवू शकणार नाही. मी त्याचं हे ढोंग कधीच सफल होऊ देणार नाही. आणि जर भैरवनाथ मला मार्गात भेटलाच तर तुझं मस्तक त्याच्याकडून हिसकावून मी तुला परत देऊन टाकेन. हे दुर्गेश्वरीचं वचन आहे. या जंगलात भटकून भटकून तू सुद्धा थकला असशील. तूही थोडी विश्रांती घे. सांभाळून रागिणी. हो हो. अगं पडशील तू. युवतींचा आवाज. हा आमचा भ्रम तर नाही आहे ना? या जंगलातून त्या युवती कोण चालल्या आहेत? कदाचित त्या कोणी मायावी शक्ती तर नसतील. थांबा! कोण आहात तुम्ही आणि या जंगलात कुठून आलात? मी रुपिणी आहे आणि ही रागिणी. आम्ही दोघी जवळच्या गावातून इकडे लाकडं गोळा करायला आलोय. परंतु तुम्ही कोण आहात? आम्ही विजयगडाचे युवराज आहोत. रूपनगराकडे निघालो होतो, परंतु या जंगलात येऊन मार्ग भटकलोय. तुम्ही रूपनगरला निघाला आहात? परंतु रूपनगर तर या दिशेला नाही येत युवराज.
रूपनगरचा मार्ग तर आमच्या गावाच्या बाजूने जातो. तुम्ही विपरीत दिशेने जात आहात. आम्ही चुकीच्या दिशेने चाललोय. म्हणूनच विजेंद्र प्रतापांशी भेट झाली नाही. परंतु आता आम्हाला योग्य दिशा मिळाली आहे. का तुम्ही आम्हाला तुमच्या गावी नेऊ शकता, जेणेकरून आम्ही विश्रांतीही घेऊ शकू आणि गावकऱ्यांना रूपनगराचा मार्ग विचारून पुढील यात्राही करू? का नाही युवराज? बाहेरून आलेल्या अतिथींचं स्वागत करणं आमचं परम कर्तव्य आहे. या ना युवराज, आम्ही तुम्हाला आमच्या गावी नेतो. आमचं गाव तर खूपच समीप आहे. थोडा वेळ चाललात तर आमच्या गावातील गावप्रमुखाचे घर येईल आणि आमच्या गावप्रमुखांना भेटल्यावर तुमचे सगळे कष्ट दूर होतील युवराज. ठीक आहे. आमची शीघ्र गावप्रमुखाशी भेट घालून द्या. आम्ही खूप थकलोय. यावं युवराज. युवराज, ते बघा, आमच्या गावप्रमुखाचे घर. तुम्हाला पाहून आमचे गावप्रमुख खूप प्रसन्न होतील. तुम्ही बघालच तुमच्या स्वागतासाठी कसे तत्पर असतील. चला. चला. ओम ह्रीं क्लीं फट काल भैरवाय नमः. तुझो जय महाकाल. असं वाटतंय की रूपनी आणि रागिणी कोणत्या तरी मनुष्याला घेऊन आमच्या मठाच्या दिशेने येत आहे. आम्हाला कोण्या मनुष्याच्या येण्याचा संकेत प्राप्त होतोय. यावे यावे रूपनी आणि रागिणी, भैरवनाथाच्या या मठावर तुमचं आणि या नवीन अतिथीचं स्वागत आहे. आम्ही प्रसन्न झालो की आज तुम्ही मनुष्याचा प्रसाद आमच्या समक्ष प्रस्तुत केला आहे. यावे. हे तुम्ही दोघे आम्हाला कुठे घेऊन आलाय? हा तर कोणी भयानक तांत्रिक दिसतोय. नाही नाही युवराज, हे वास्तवात आमचे गावप्रमुख आहेत. नाही, हा तर कोणी तांत्रिक आहे. तुम्ही दोघींनी आमच्यासोबत कपट केलंय. छलकपटाशिवाय तुम्ही आम्हाला वश झाला नसतात युवराज. कपटानेच का असेना, परंतु आम्ही आमच्या गुरुदेवांचे कार्य पूर्ण केले. आता तुम्ही इथून पळून नाही जाऊ शकत युवराज. आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही धूर्त युवती. आमच्या मार्गात जो कोणी येतो त्याला आम्ही त्याच वेळी समाप्त करतो. ओम फट मूर्तवत स्थिती तजो. जो कोणी एकदा आमच्या मठावर येतो इथून वाचून परत जाऊ शकत नाही. आता तूही इथून वाचून परत जाऊ शकणार नाही, कारण आम्ही तुला आमचा दास बनवलाय. आता तू तेच करणार जे आम्ही इच्छितो. रूपनगरच्या जंगलातून मनुष्यांना शोधून शोधून तुला आमच्या समक्ष प्रस्तुत करायचा आहे. जय महाकाल. ओम ह्रीं क्लीं फट. वशीकरण मंत्र प्रभावी हो, प्रभावी हो, प्रभावी हो. जयो. जय महाकाल. जय काल भैरव. हे आम्ही कुठे आलो? कोण आहोत आम्ही? कुठे जायचंय काहीच माहित नाही. तू आमचा दास आहेस. आमच्या आदेशाचं पालन करणं तुझं कर्तव्य आहे. हो गुरुदेव, आम्ही तुमचे दास आहोत. तुमचा आदेश म्हणजे ईश्वराचा आदेश आहे आमच्यासाठी. सांगा काय सेवा करायची? तुला रूपनगरच्या जंगलातून भरकटलेल्या मनुष्यांना पकडून पकडून आमच्या समक्ष प्रस्तुत करायचं आहे. त्या मनुष्यांचा नैवेद्य काल भैरवाला अर्पण करून आम्ही त्यांना प्रसन्न करणार. काल भैरव अवश्य प्रसन्न होतील गुरुदेव. रूपनगराच्या जंगलात येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला आम्ही परत जाऊ देणार नाही.
त्यांना पाहताच त्यांना पकडून तुमच्याकडे सुपूर्द करेन. तथास्तु शुभस्य शीघ्रम. आता आम्हाला राजकुमारी चंद्रमुखीशी विवाह करण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. आमचा पूर्ण विश्वास आहे ज्या कुठल्याही मनुष्यावर तुझी दृष्टी पडेल तो मनुष्य आमच्या मठाकडे आकर्षित होऊन येईल. जा जा दास, मनुष्यांना पकडून पकडून आमच्या मठावर प्रस्तुत कर. शीघ्र जा जा. जशी आज्ञा. आता आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा मनुष्याचं नैवेद्य घेऊनच येऊ. रूपनी आणि रागिणी, आज तुम्ही आम्हाला असा मनुष्य भेट केलेला आहे जो 20 मनुष्यांच्या समान आहे. निश्चिंत रहा. आमचं कार्य पूर्ण होताच आम्ही तुम्हा दोघींना स्वतंत्र करू. आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे गुरुदेव. तुम्ही आमच्या कार्याची इतकी प्रशंसा केलीत त्यामुळे आमचा कार्य करण्याचा उत्साह अधिकच वाढलाय. आम्ही तर कधी विचारही केला नव्हता गुरुदेव की आम्हाला इतक्या शीघ्रतेने इतकी मोठी सफलता मिळेल. आता तुम्ही पहाच, आम्हा दोघींपासून वाचून कुठलाही मनुष्य कधीही जाऊ शकणार नाही. जय महाकाल. ही दोन मनाची गाथा आकाश